रोशनी खानदेश जनरल न्यूज़ 24 में आप सबका स्वागत व इस्तकबाल करती हूँ। हमारे चीफ एडिटर असलम खान की जलगांव से खास रिपोर्ट। 31 जुलाई 2022 को दोपहर 11 से 12 बजे तक जलगांव के काटा फाइल में नूर मस्जिद में जमात इस्लामी हिंद जलगांव ने मस्जिद कार्यक्रम का आयोजन किया, जिसमें विभिन्न धर्मों के प्रतिनिधियों और प्रभावशाली हस्तियों और पत्रकारों ने भाग लिया। इस अनोखे कार्यक्रम की शुरुआत कुरान शरीफ के पाठ से हुई, जिसका अनुवाद मराठी भाषा में प्रस्तुत किया गया। मुख्य भाषण के रूप में जमात इस्लामी हिंद जलगांव के स्थानीय सोहेल आमिर शेख ने सभी धर्मों के प्रतिनिधियों का स्वागत किया। इसके बाद नौशाद उस्मान साहिब औरंगाबाद द्वारा मस्जिद का पूरा परिचय प्रस्तुत किया गया और मस्जिद के बारे में सारी जानकारी को बहुत विस्तार से पेश करने की कोशिश की गई। इसके बाद कार्यक्रम के प्रतिभागियों ने अपने मन में उठ रहे भ्रम को विभिन्न प्रश्नों के माध्यम से दूर किया। अंत में मोहम्मद सामी साहब ने जमात का परिचय दिया और समापन भाषण में दावत की सेवाएं दी। कार्यक्रम के प्रतिभागियों को मराठी और हिंदी भाषा में इस्लामी साहित्य उपहार स्वरूप भेंट किया गया। जे लोक खर्रा खातात, जे लोक पान खातात, जे लोक सुपारी खातात, त्यांच्या याच्यामध्ये चहा पितात, त्याच्या याच्यामध्ये हे गुरुडा केल्यामुळे तो पूर्ण पापुद्रा जे आहे ते नष्ट होतो। तो जो विषाक्त पापुद्रा असतो तो नष्ट होतो। त्याच्यामुळे जे आहे ते त्याचे दात चांगले असतात, त्याचा त्याचं तोंड जो आहे ते स्वच्छ होतो। अशा पद्धतीने गुरुडा केल्या जातात। त्याच्यामध्ये एक असं याच्यामध्ये उंजळीमध्ये थोडंसं पाणी घेतलं जातं आणि नाकाचा शेंडा त्याच्यामध्ये बुडवला जातो अशा आणि 3दा केलं जातं। फार जास्त आतमध्ये नेलं जात नाही, 3 वेळा केलं जातं। कोरोना काळामध्ये गरम पाणी करून 5 त्रिक 15 वेळा प्रत्येक नमाजी माणूस अशा प्रकारे नाकात पाणी टाकत असतो। आता लक्षात येईल तुम्हाला की त्यांच्या आरोग्य कसं सुरक्षित राहिलं असेल त्याचं एक तुम्हाला कल्पना येऊ शकते की नाकामध्ये असं 3दा करा तुम्ही फार सही वाटतं ठीक। आणि नाकामध्ये असं 3 वेळा पाणी टाकल्यानंतर चेहरा असा धुतला जातो इथून तर हा इथपर्यंत असा पूर्ण चेहरा जो आहे तो 3 वेळा धुतला जातो। आणि धुताना जे आहे तेच वाक्य अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाह। अशा पद्धतीने चेहरा धुतल्यानंतर या ज्या स्किन मध्ये आहे ना, एक प्रकारची साधी स्किन नाहीये माणसाची जी स्किन आहे ते एक प्रकारचं सेन्सर बसवलेलं आहे सगळे। हे धुतल्यानंतर एक प्रकारचा ताजीतवानापणा येतो माणसाच्या मनात, जी काही सुस्ती जे काही आळस असतो तो निघून जातो। त्याच्यानंतर ह्या कोपऱ्यापर्यंत हात धुतले जातात। पहिले उजवा नंतर डावा, तुम्ही धुवून पहा। तुम्ही स्वतः करून पहा, नंतर तुम्ही सांगाल की किती फ्रेश वाटत आहे तुम्हाला, थकवा तुमचा निघून जाईल। अशा पद्धतीने इथपर्यंत हात धुतल्यानंतर जे आहे ते तुम्हाला संस्कृत भाषेत आचमन देखील म्हणतात। काही लोक अशा पद्धतीने करतात, ती पद्धत कंपल्सरी नाही असं करणं, काही लोक करतात असं 3 वेळा। हा पहिला उजवा हात आणि नंतर डावा हात। त्याच्यानंतर मसा केला जातो डोक्यात। मसा काय असतो की हे जे 3 बोटं आहेत हे 3 बोटं एकमेकांना असे चिटकवले जातात आणि हे जे आहे ना केसांचे हे स्टार्ट इथून असा फिरवला जातो हात आणि हे हात असे उलटे करून अशा पद्धतीने मानेवर त्याला फिरवलं जातं, त्याला मसा म्हणतात। आता एका मुस्लिम देशाचा खेळाडू अशा पद्धतीनं तो वजू करत होता। एका ख्रिश्चन देशातला एक दुसरा खेळाडू होता, त्यानं सांगितलं तुमच्या देशामध्ये सगळेच असे करतात का रे? त्याने सांगितलं हो म्हणे, आमच्या देशातले 99% लोक नमाज पडतात आणि सगळेच्या सगळे असे 5 वेळा करतात। त्यानं सांगितलं मग तुमच्या देशात पागलखाने कमी असतील? अरे हो म्हणे, खरंच आमच्या देशात पागलखाने फारच कमी आहे। तर म्हणे याचा पागलखान्याचा काय संबंध आहे? तर त्यानं सांगितलं की मी मुसलमान नाही परंतु मला विज्ञान कळते। आणि तो क्रिकेटर होता आणि तुम्ही बघितलं असेल क्रिकेटर लोक सर्व सामान्यपणे उन्हाळ्यामध्ये आणि जे उष्ण जे देश आहेत त्यांच्यामध्ये काय करतात ते रुमाल आहे असा रुमाल पाण्याने भिजवून जे आहे ते काय करतात अशा पद्धतीनं कॉलर असते त्या कॉलरला असं ठेवतात, ते असं करून ठेवतात। तुम्ही क्रिकेटर बघितलं का करतात? तर इथं छोटा मेंदू असतो, तुम्हाला माहित असतं हे इथं अशा पद्धतीने हात फिरवल्यानंतर त्याचं कंडिशनिंग होते, तिथं थंडावा गारवा जाणवतो आणि त्या गारव्यामुळे काय होते माणसाची मनस्थिती ही कॉन्स्टंट असते, स्थिर राहते। माणूस चिडचिड करत नाही, माणूस लवकर रागात येत नाही। एवढंच नाही तर माणूस पागल होत नाही। नमाज पढत असणारा कोणताही माणूस त्याला काही लागलं वगैरे ऍक्सिडेंट तर ती गोष्ट वेगळी, त्याला वेगळं टेन्शन असतं काही त्या कारणाशिवाय पागल झालेला माणूस
तुम्हाला दिसणार नाही. कारण काय 5 वेळा अशा पद्धतीने जे आहे ते ओलसर भाग तिथं हात फिरवला जातो. तशी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणजे हिकमत आहे, विजडम आहे या गोष्टी. त्याच्यामध्ये पारलौकिक तर फायदा आहेत, लौकिक फायदा देखील आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जे आहे ते पायाच्या इतक्या या घुट्यापर्यंत जे आहे ते पाय धुतले जातात. अशा पद्धतीने जे आहे ते बोटामध्ये जे आहे ते बोट असं बोट टाकून पायाच्या बोटामध्ये बोट टाकून त्याला खिलार म्हणतात. ते पाय देखील धुतले जातात, पहिले उजवा आणि नंतर डावा. तर अशा पद्धतीनं पूर्ण वजू झालेला आहे. तुम्ही पूर्ण वजू केला करून घ्या. तर बघा तुम्ही इतकं फ्रेश वाटतं, सगळा थकवा तुमचा नाही. तर अशा पद्धतीनं वजू करून आप जे आहे ते पुन्हा नमाजसाठी येतात. इथं करावी लागते आणि सूर्य उगवेपर्यंत तुम्ही त्याची लिमिट आहे. त्याच्या आधी तुम्ही नमाज पढा. सूर्य उगवल्यानंतर मग जी नमाजाची लेट झाली, लेट झाली, लाल साई काही कसा की नाही, लाल साई जी हल्ली आहे खऱ्या अर्थाने जी शिपारी नमाज आहे ती सूर्याच्या विविध आहे. आणि हे त्याच्यापासून सनराईजचं टाईम सांगितलं जातो. कारण टाईम हा वेळोवेळी दर 2 दिवसानं बदलत असतो. दर दिवशी बदलत असतो असं म्हटलं तरी आपण किमान 2 दिवसानं तरी टाईम बदलत असतो. एकदा सेकंदाचा टाईम बदलतो. त्याच्यानंतर मिड डे की ही जी दुपारची नमाज आहे, तो माथ्यावर सूर्य आला त्याच्या खाली थोडा गेला त्याच्यापासून तो त्याची वेळ त्याला जोहर म्हणतात. जवाल झाल्यानंतर जे आहे ते सुरू होते. त्याचे टायमिंग आहे बघा. या मस्जिदीमधलं टायमिंग आहे 5:30 फजरची नमाज म्हणजे सूर्योदयापूर्वीची नमाज, जोहरची नमाज. सूर्य हा डोक्यावरून थोडा खाली आल्यानंतरची नमाज त्याला जोहर म्हणतात. असरची नमाज म्हणजे सूर्यास्त होण्याच्या पूर्वीची नमाज. मगरिबची नमाज म्हणजे 5:30 ही 7:14 म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतरची नमाज. आणि इशाची नमाज सूर्यास्त झाल्यानंतर पूर्ण तास नंतरची नमाज म्हणजे 9 वाजताची नमाज आहे. की जुमा शुक्रवारची नमाज थोडासा वेगळं टाईम म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की सूर्याचं उगवणं डोक्यावर येणारे सूर्याचं अस्त पावण्याची या नमाजची टायमिंग असतात आणि ते बदलत असतात. म्हणून अजान का आवश्यक आहे की कोणत्या मस्जिदीमध्ये कोणती नमाज किती वाजता आहे हे माहीत कसं होईल. कारण मी बाहेरून आलो औरंगाबाद, मला या जळगावच्या मस्जिदीमध्ये किती वाजता दुपारची नमाज आहे मला माहित नाही. तर प्रत्येक मस्जिदीची टायमिंग वेगवेगळे असतात की तुम्ही म्हणजे हे जे आहे जोहर आहे ती 1:30 वाजता देखील असतात, 1:15 वाजता देखील ठेवू शकतो. कारण तो जो सूर्य आहे तो खाली आल्यानंतर पासून तर त्या असरच्या नमाजपर्यंतचा म्हणजे जवळपास 3:30 वाजेपर्यंतचा तो वेळ असतो. अनेक मस्जिदी आहेत वेगवेगळे टायमिंग घेतात. एक मस्जिद आहे औरंगाबाद 3 वाजता होतो, 3 वाजता दुपारची नमाज 3 वाजता होतो. तर ही नमाज 3 वाजता आहे की 1:30 वाजता आहे की 2 वाजता माहीत कसं होईल. अजान झाली तर मला माहिती. म्हणून लाऊड स्पीकर का आवश्यक आहे ते जेव्हा चर्चा येते ना ते याच्यासाठी की वेगवेगळ्या मस्जिदीचे टायमिंग वेगळे असते. आधी पहिले गावात एकच मस्जिद राहायची म्हणून लाऊड स्पीकरची गरजही वाटायची नाही किंवा ठीक आहे दुपारी नमाज आहे. आता वेगवेगळ्या मस्जिदी आहे, वेगवेगळे टायमिंग आहेत त्यांचे. त्याच्यामुळं आणि त्या मोहल्ल्यामध्ये जे चाकरवाले आहेत, व्यापारी आहेत. आता हा आहे मेहराब. हा असा मेहराब काय असतो अंतर वगैरे अंतर वगैरे का तर आम्हाला भूमिशास्त्रामध्ये शिकवलं गेलं की चर्चमध्ये त्या पादरीच्या मागचा जो भाग असतो तो आता अंतर वगैरे का असतो. तर फक्त चर्च उदाहरण दिलं होतं कारण त्या पाठ्यपुस्तक मंडळातल्या लोकांना मस्जिदीमध्ये नेलं नाही. तर मस्जिदीमध्ये देखील इमामचा जो उभा राहतो त्याच्या मागचा जो भाग आहे तो अंतर वगैरे असतो. तो अंतर वगैरे का असतो तर इथं उभं राहून जी आहे ती नमाज पठण केली जाते. आता माईक आहे, आधी माईक नव्हते, इलेक्ट्रिसिटी नव्हती, थोडासा हात विचारायचा आहे मग थोडा तर पहिले इथं जो आहे तो उभं राहून नमाजचं नेतृत्व करतो त्याला म्हणतात इमाम. त्याला म्हणतात हा हे कंपल्सरी नाही आहे परंतु सहसा केलं जातं. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जी मस्जिद कायम केली मस्जिद नबवी त्याच्यामध्ये अशा प्रकारचा अंतर्वक्र भाग आहे म्हणून तो अंतर्वक्र भाग केला जातो. याला या कपड्याच्या तुकड्याला म्हणतात मुसल्ला. डॉक्टर इक्बाल मुन्ने यांनी याच्यावरच एक आर्टिकल दिलं होतं. मुसल्ला म्हणजे काय? मुसल्ला सला म्हणजे नमाज, मुसल्ला जिथे नमाज पढली जाते
तो मुसला हा कपड्याचा असा तुकडा असतो, हा असा नरम मखमली असावा असं काही नाही. चटईचा एवढा सुद्धा तरी आवश्यक असतो. तुम्ही ज्याच्यावर बसलेले आहे त्याला देखील मुसला म्हणतात, सफेद देखील म्हणतात. हे नाम इमाम हा सगळ्यात समोर असतो. इमामचा अर्थ नेता होतो. आता नेताचा अर्थ बदलून गेला आहे खूप प्रश्न वेगळे. आणि इमामत म्हणजे नेतृत्व. इमामत म्हणजे नेतृत्व करणं. तर नमाजचं नेतृत्व करतो म्हणून इथं आणि इथं राहून तो कुराणाचे काही श्लोक जोरानं पठण करतो. सकाळची भजनची नमाज, मगरिबची सूर्यास्तानंतरची नमाज आणि रात्रीची नमाज, या नमाजच्या वेळेस श्लोकाचे पठण जोरात करावे लागते. बाकीच्या दोन नमाजच्या वेळेस ते हळू करावे लागतात किंवा आवाज वाहन करावा लागतो. ते जो आवाज आहे तो प्रत्येक माणसापर्यंत जावा, हा या अंतर्वक्र जो आहे त्या घराचा उद्देश आहे. कारण इथं जे आहे ते बोललो मी तर आवाज करायचा असतो, इको होतो. हा एक प्रकारचा इको पॉइंट आहे, हा त्याचा उद्देश आहे. लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की आता माईक आलाय याची काय गरज आहे? नाही, इलेक्ट्रिसिटी आली आहे, माईक आलाय, म्हणजे लोड शेडिंग देखील आलेली आहे ना. त्याच्यावरून याची गरज संपणार नाही, लक्षात घ्या. तर या ज्या गोष्टी आहेत जुन्या त्यांची गरजा कधी संपत नसतात, लक्षात घ्या. तर आजची कधी गरज आहे. काही लोक याला हकामध्ये छोटी नमाज आहे, आदान आहे, थोडसा फरक आहे, एक वाक्य ऍड असेल. बोले हकामध्ये अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदुर रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदुर रसूलुल्लाह हय्या अलस सलाह हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह क़द क़ामतिस सलाह क़द क़ामतिस सलाह अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह. हा तर या छोट्याशा आदानमध्ये जे आहे या छोट्याशा आदानमध्ये एक ओळ ऍडिशनल होती. कोणती? कद अकामती सलाह. म्हणजे काय? नमाज उभी राहिलेली आहे. सलाह म्हणजे नमाज उभी राहिलेली आहे, त्याचं पास्ट टेन्स आहे. आप या कळलं. आणि त्यातनं हा अकामासाठी उभा राहतो माणूस. तसं तसं एक एक जण सफ तयार करतो. सफ तयार केली फिर बोली अकामा सफ तयार केली. हा आई आहे. इनके काम पीछे पीछे तुम्ही हा तर तुम्ही एक बघितलं असेल की हा एक मिनिट अकामत बोलणारा जो आहे तो अकामत बोलत होता. एक माणूस येऊन तिथं उभा राहिला, दुसरा माणूस येऊन तिथं उभा राहिला, तिसरा एक माणूस येऊन तिथं उभा राहिला, चौथा माणूस तिथं उभा राहिला. हे असं करत करत जेव्हा भिंत लावून जाईल तेव्हा आणखी जो दुसरा माणूस आहे तो तिथं उभा राहील आणि ते पुन्हा एक माणूस इथेही देत आहे. म्हणजे रांगा अशा मध्यभागातून तयार होत राहते. कोणाला सांगायची गरज नाही. पहिले आव पहिले पाव. कोणता नगराध्यक्ष आहे, कोणता तहसीलदार आहे, त्याला प्रथम क्रमांक नाही नाही नाही, त्याला जो कोणी पहिले येईल. हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर जो कोणी पहिला आहे तो इथं उभा राहील. लक्षात आलं तुमच्या? एक वेळ काय झालं होतं, फतेपूर शिकरी म्हणून वैसी खडक होतं. फतेपूर शिकरी म्हणून मंदिर आहे दिल्लीला. तिथं डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती होते त्यावेळेची घटना आहे की ते थोडे उशिरा आले आणि त्यांना जागा तिथे मिळाली. तिथं कुठं कपडा ठेवतात ना, तिथं फार गर्दी असते शुक्रवारी. लोकांना माहीत झालं की बाबा डॉक्टर APJ कलाम राष्ट्रपती नमाज पढ़ासाठी आले. त्यांनी सांगितलं कलाम साहब आप पहले लाइन में खड़े रहिए. त्यांनी सांगितलं मैं लेट आया हूँ, मुझे यहाँ जगह मिली है, वही मैं खड़े रहकर नमाज पढ़ूंगा. फकीरा सारख्या एका सर्वसामान्य माणसाच्या खांद्याला खांदा लावून देशाचा राष्ट्रपती नमाज पढ़तो. ही आहे नमाजची समता. म्हणून डॉक्टर सरोजिनी नायडू यांनी म्हटलं की तुम्हाला लोकशाही तुम्ही म्हणता, लोकशाही कुठं बघायची असेल तर मस्जिदीत जाऊन बघा. दिवसातून 5 वेळा लोकशाही साकार होते. एक गरीब एका श्रीमंताच्या खांद्याला खांदा लावून नमाज पढ़तो. एक काळ एका गोऱ्या
नमाज पडतो. एक सर्वसामान्य माणूस एका मंत्र्याच्या एका राष्ट्रपतीच्या खांद्याला खांदा लावून नमाज पडतो. वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक खांद्याला खांदा लावून नमाज पडतो. आणि जो वेळ झाला तो वेळ झाला. इमाम नाही आला तर कोणत्याही सर्वसामान्य माणसाला तिथे उभा राहून नमाजचं नेतृत्व करण्याची संधी आहे. तो एससी असो की एसटी असो की ओबीसी असो. काही वर्षापूर्वी काबागृहामध्ये सर्वोच्च मस्जिद काबागृह तिथले इमाम होते अल कलवानी. आफ्रिकेतले निग्रो होते, आदिवासी माणूस. एक आदिवासी माणूस नमाजचं नेतृत्व करायचा आणि त्याच्या मागे सौदीचा राजा उभा राहायचा. सौदीचा राजा उभा राहायचा त्याच्या मागे, एका आदिवासीच्या मागे. मोठमोठ्या देशाचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्री. मी आता देशाच्या आपल्या याच्यात पण गेलेलो आहे. तिथं माझ्या मित्राचा मुलाचं हे होतं, शादी होती, लग्न होतं. त्यावेळेस मी पाहिलेलं आहे. तेव्हाही मी असं पाहिलेलं आहे, मस्जिदीमध्ये महिलांना काय दिलं जातं, त्याच्यासाठी काही नियम आहेत का, काही त्याचं काही विषय आहे. महिला जसं आता मी मुस्लिम बहुल जे एरिया आहे, विभाग आहे, त्या ठिकाणी पण गेलं आहे. ते मी पाहिलेलं आहे की आपल्या ज्या महिला आहेत त्याही कुराणाचं पठण करतात, घरी करतात. मग मस्जिदीमध्ये नमाजसाठी घरी करतात. त्याच्यासाठी एक कारण असं आहे. हे माझा मुद्दा सुटलेला होता या ठिकाणी मला उत्तर आलं. तर महिलांना मस्जिदीमध्ये का येऊ दिलं जात नाही किंवा का प्रवेश नसतो किंवा त्याच्यावर काय कारण आहे. तर पहिली गोष्ट ही आहे की मस्जिदीमध्ये महिलांना प्रवेश नाकारण्यात आलेला नाहीये. कुराणामध्येही त्याचा कुठे उल्लेख नाही आणि पेशकांचं वचन त्याचा हदीस म्हणतो, त्या हदीसमध्ये देखील यायचे असं कुठे नाकारण्यात आलेलं नाही. उलट कुराणाच्या अध्याय क्रमांक 2 मध्ये तर सांगितलेलं आहे की त्या माणसापेक्षा अत्याचारी कोण असू शकतो की जो मस्जिदीमध्ये प्रार्थना करण्यापासून कुणी कुणाला थांबवत असेल. त्याला अत्याचारी म्हटलं तर कुणी थांबू शकत नाही. परंतु महिलांना सवलत दिलेली आहे, पुरुषांना सवलत नाही. एक मला फॅक्ट सांगतो की इस्लाम धर्मामध्ये पुरुषांवर जास्त बंधन आहे. म्हणजे गैरसमज असा पसरवण्यात येतो की महिलांवर जास्त बंधन आहे, असं नाही. त्याच्यापेक्षा पुरुषांना जास्त बंधन आहे. मी सोन्याची अंगठी किती माझी इच्छा असेल मी घालू शकत नाही. मी रेशमाचे कपडे घालू शकत नाही. महिला रेशमाचे कपडे घालू शकतात, अंगठ्या घालू शकतात, दागिने घालू शकतात. मी सोन्याची चैन घालू शकत नाही. मी लाल रंगाचे सगळे कपडे मी नेसू शकत नाही. महिला नेसू शकतात. मी मला कंपल्सरी इथं पावसाळा असो हिवाळा असो माझे सगळे काम धंदे सोडून धावत पडत तितक्या वाजून तितक्या मिनिटाला इथे यायचं आणि सामूहिक नमाजमध्ये शामिल व्हायचं. मला कंपल्सरी आहे. महिलांना तसं नाही. 1:30 वाजता पडा, 1:45 पडा, 2 लेकरं बाळा सगळं झाल्यानंतर त्या घरी नमाज पडू शकतात. सवलत आहे, रोख वेगळं नाही. परंतु आपल्या भारतीय उपखंडामध्ये म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश सवलत टाकायची फार सवय आहे. सवलत दिली काय करते सवलत आहे ना, मग काय हातात आहे. तर ते महिला पहिले येत होत्या पद्धतीमध्ये. बाहेरच्या देशामध्ये महिला येतात. मक्केतली जी काबागृह जिथं आहे त्या मस्जिद हरममध्ये येतात, मस्जिद नबीमध्ये येतात. पेशी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या काळात तर एक दारक असायचं, त्याचं नाव आहे बाबुन निसा, म्हणजे महिलांसाठी केक. तो आधी आहे की बघून आलेला बाबुन निसा. आणि ते महिला येतात आणि जातात. त्यांची एंट्री वेगळी असते, त्यांचं हे असतं वेगळं असतं, त्यांच्या नमाज पढण्याची जी जागा वेगळी असते. मक्क्यामध्ये तर पुरुष आणि महिला येतात नमाज पडतात. मक्क्यामध्ये मदिनामध्ये तसं नाही, इतर पद्धतीमध्ये तसं पडता येत नाही. वेगळी जागा असते त्याच्यासाठी वेगळा वजूखाना असतो, वजू करतात त्याच्यासाठी वेगळे टॉयलेट बाथरूम वगैरे असतात. परंतु भारतामध्ये थोडं कमी होत गेलं. भारतामध्येही असायच्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो, औरंगाबादमध्ये प्राचीन मस्जिदीमध्ये 3 मस्जिदी या महिलांच्या आहेत. आणि त्या मस्जिदी कोण बनवल्या हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला विश्वासच असणार. सगळ्यात जास्त कट्टर म्हणून संबोधला जाणाऱ्या औरंगजेबानं त्या मस्जिदी बनवल्या महिलांच्या मस्जिदी. आणि मस्जिद शाही मस्जिद म्हणून आहे, त्याच्या पुढे एक मस्जिद आहे. त्या मस्जिदीबद्दल तर मी ऐकलं की त्या मस्जिदीमध्ये महिला असायच्या आणि महिलांच्या नमाजचं नेतृत्व महिला करायची. सगळ्यात महिला असायच्या आणि नेतृत्व देखील महिला करायची, इमामत देखील करायची. इतक्या
परंतु कालांतरानं काय झालं, त्याला सवलत आहे कशाला जायचं, सवलत आहे कशाला जावं, पहिला घरीच नमाज होऊ लागल्या. मग मला सांगा, पहिला येणं झाल्या तर मग मस्जिदची जी व्यवस्थापन कमिटी आहे त्यांनी हे निर्णय घेतला की आता महिला येत नाहीये तर मग महिलांसाठी वेगळी जागा त्यांनी ठेवणं बंद केलं, महिलांसाठी वेगळा थिएटर ठेवणं बंद करून टाकलं, महिलांसाठी वेगळे बाथरूम, वेगळा टॉयलेट, वेगळं वसूखाना ठेवणं बंद करून टाकलं आणि अशा पद्धतीनं फक्त पुरुषांची व्यवस्था करत आहे. आता जर महिलांनी सांगितलं आता रातोरात सकाळी आम्ही येणार आहोत, आम्हाला येऊ द्या, मला सांगा त्याच्यासाठी वेगळ्या बाथरूमची व्यवस्था करावी लागेल, वेगळा वधूखाना तयार करावा लागेल, वेगळा गेट तयार करावे लागेल, वेगळी जागा ठेवण्यात करावी लागेल की नाही. म्हणून काही लोक प्रॅक्टिकल विचार करतात, नाही आजच्या आजच येऊ द्या, परंतु आम्हाला किमान 1 वर्ष तरी वेळ द्या, 6 महिने वेळ द्या की त्या 6 महिन्यामध्ये वेगळी अरेंजमेंट आम्हाला करता येईल. आणि आता जमात इस्लामी ही झाली पाहिजे किंवा इतर काही संघटना आहेत त्यांच्या मस्जिदीमध्ये ती व्यवस्था करण्यात येत आहे. जळगावमध्ये आहे की नाही मला माहित नाही, तर मुंबईमध्ये जी आहे ती जमात इस्लामी कार्यालयाच्या समोर आहे जी मस्जिद आहे, तिथं महिला येतात, नमाज पडतात. तिथं कौसा मस्जिद आहे मुंब्रामध्ये देखील जमात इस्लामी मध्ये एक मस्जिद आहे, तिथं देखील महिला नमाज येतात. पुण्यामध्ये देखील कौसारबागची जी मस्जिद आहे त्याच्यामध्ये महिला येतात. औरंगाबादच्या एका मस्जिदीमध्ये, अनेक मस्जिदीमध्ये आता महिला येऊ लागल्या आहेत. तर त्यांचे फोटो देखील उपलब्ध आहेत गुगलवर, हे पाहू शकता. अकोल्यामध्ये तर मस्जिद परिचय करत असताना आम्ही महिलांना देखील बोलावलं होतं. वरच्या महिला होतात, सगळे पुरुष गेल्यानंतर महिला आल्या, एक महिला तिथं सहिता केला तिथं आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि सांगितलं मी अल्लाच्या घरात आलो, मी अल्लाच्या घरात. तर मस्जिद परिचय या संदर्भामध्ये बरीचशी माहिती मिळाली. याच्यामध्ये ज्या शंका होत्या त्या बऱ्याचशा झाल्या. एक शंका अशी आहे की आम्ही ती शंका मनात काही न ठेवता आलो. त्या ठिकाणी कोणी बाबा असेल, दर्गा असेल, मजार असेल, आम्ही पटकन जातो, सरदार असेल पटकन पाया पडतो, आशीर्वाद घेतो, माकाने येतो. परंतु याचप्रमाणे मुस्लिम धर्मियांची लोक मंदिरात नाही, काय कारण काय? हा चांगला प्रश्न आहे. सर, रिपीट आहे. 2 मिनिटं. ऍक्च्युली काय आहे की मंदिरामध्ये जाणं किंवा इतर जे धार्मिक उपासनागृह आहे त्याच्यामध्ये जाण्यास त्याच्यामध्ये कोणती मनाई करण्यात आलेली नाही. मी चर्चमध्ये गेलो, औरंगाबादमध्ये, मुंबईला चर्चमध्ये गेलो. आणि त्याचे बिर्ला मंदिर पाहण्यासाठी जर मी अनेक वेळा गेलो. त्याच्यासाठी गुरुद्वारा नांदेडला जेव्हा जाते गुरुद्वारामध्ये जातात, तर एक ऐतिहासिक भेट म्हणून जाण्यास कोणतीही हरकत आलेली नाही. परंतु गोष्ट अशी आहे की तुम्ही मंदिरात जा किंवा दर्ग्यात जा किंवा मस्जिदीवर जा, अल्लाशिवाय कोणाची उपासना करायची नाही, हे एक तत्व आहे. आता तुम्ही आले तिथं, आम्ही तुम्हाला आग्रह करू शकत नाही तुम्ही नमाजच पडावं, ठीक आहे, या तुम्ही माहिती घ्या. तशा प्रकारे माहिती घेण्यासाठी आता आम्ही पत्रकार माणूस करतो, आम्हाला तर कुठं जावं लागतं मंदिराला, कुठं जावं लागतं. माहिती घेण्यासाठी जाण्यास कोणतीही मनाई केलेली नाही. हो, कुठेही गेला तुम्ही, इव्हन दर्गामध्ये जरी गेला तरी इस्लाम सांगतो तिथं नतमस्तक होऊ नका. तिथं जे आहे ते सजदा, त्याला सजदा करू नका. तिथं कोणत्याही प्रकारे त्याचे अगरबत्ती लावा, मेणबत्ती लावा, अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींना मनाई करण्यात आली. काही लोक अज्ञानातून तसं करतात, ही गोष्ट वेगळी, परंतु तिथं दर्गा पूजा ही देखील मान्य नाही. तर म्हणून मंदिरात जाऊ शकता, परंतु अल्लाशिवाय कोणाची, अल्लामध्ये त्या सृष्टिकर्त्याशिवाय कोणाची उपासना करायची नसते, हे फक्त पाळावं लागतं, बस एवढंच. तर मला वाटतं की आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम धन्यवाद. अजून पर्सनली तुम्ही विचारू शकता, मी आहो इथं गेलेला नाही. पुढे तयारी कसा वाटतं? सुरुवातीला नाव परिचय. माझं नाव दुष्यंत श्रावण करणार. मस्जिदीमध्ये आज पहिल्यांदा माझे वय 47 वर्ष आहे. पहिल्यांदा कार्यक्रम झाला आणि आपल्या बांधवांनी सर्वांनी, मुस्लिम धर्मांनी यांनी मला सर्व प्रोत्साहन केलं आणि आनंद वाटला आणि जो कार्यक्रम झाला तो छान झाला. असाच थोडासा
अजून बाहेर करत राहणे खूप चौकातचा आनंद असतो. आणि जे सरांनी सांगितलं काही काही गोष्टीच्या जुन्यापासून कार्य करण्यापासून किंवा म्हणजे हे जे दिलेले नाव कशी काय किंवा म्हणजे काय मध्ये काय चालतं काय नाही चालतं ते आम्ही सुद्धा आता लोकांना सांगणार की असं नाही असं दे असं नाही असं ह्या गोष्टी काय म्हणाल भाऊ, कशा प्रकारे आपल्याला मस्जिदला आतील वातावरण वाटलं, कशा पद्धतीनं आज आपल्याला अनुभव आले? तर मी पहिल्यांदा आलो मस्जिदमध्ये. नाव प्रवीण यशवंत देशमुख, द्रौपदी नगर, जळगाव. मला या ठिकाणी आमंत्रित केलं होतं की मस्जिद परिषद नेमकं काय आहे. आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या थोडेसे शंका असतात की या ठिकाणी काय चालतं, काय होतं, काय माहीत नसतं. चार भिंतीच्या आत जे चालतं त्याची आपल्याला कल्पना यावी, आपल्या मनातले गैरसमज दूर व्हावे आणि इस्लाम धर्मियांबद्दलची काही भावना आपल्या मनात असते तिचं म्हणजे निस्सरण होऊन जास्तीत जास्त एकोप्याने कसं राहता येईल यासाठीचे त्यांचे जे वक्तव्य होते ते परिचयातून मला माहीत पडले. आणि यातून ज्या आपल्या डोक्यातल्या ज्या काही संकल्पना असतात की धर्माधर्मातील जो भेदभाव आहे तो ज्याच्या त्याच्या मनातील शंकांचं निरसन करून यांनी जो आता स्पष्ट केला त्याच्यामुळे एक फायदा असा होतो की आपण एक दुसऱ्याबद्दल जे गैरसमज करून एकामेकाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पटकन याच्यातून बदलला. आणि मस्जिदीबद्दलची जी संकल्पना होती ती मला आज म्हणजे मस्जिदमध्ये जाण्यापासून तर या ठिकाणी प्रार्थना करून आपण बाहेर पडेपर्यंत ज्या गोष्टी या ठिकाणी घडतात त्याची पूर्ण माहिती मिळाल्यामुळे आपल्यालाही असं वाटतं की आपण जसं आपल्या देवाला पूजण्यासाठी वेगवेगळ्या प्रथा वापरतो तसं हे लोक यांच्या पद्धतीने चालतात ही काही चुकीची पद्धत आहे असं काही नाही किंवा याच्यामुळे आपल्याला त्रास व्हावा, आपण अडचणीत यावं असाही याचा एक उद्देश नाही आहे. त्यांनी त्यांच्या भावना त्यातून व्यक्त केल्या आणि आमच्या मनातल्या सर्व शंका काढून दिल्या. इस्लामामध्ये जो अल्लाह शब्द दिलेला आहे हा सृष्टीचा निर्माता सर्वांचा एकच आहे आणि आपण त्याच्याकडे त्याच दृष्टीने पाहून एकोप्यानं राहिलं पाहिजे असा संदेश यांच्या मला माहितीतून आज मिळाला आहे. धन्यवाद. जळगावमध्ये दिलासा व्यसनमुक्ती केंद्र चालवतो. व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून आमच्याकडे सर्व समाजातले लोक त्या ठिकाणी येतात. त्याच्यात असं म्हटलं जायचं आधी की जो कुराण पढतो तो व्यसन करत नाही किंवा कुराणामध्येही व्यसनाला हराम म्हटलेलं आहे. पण परिस्थिती अशी आहे व्यसन असेल किंवा अजून इतर कोणते आजार असतील हे व्यसनाचे आजार भरपूर ठिकाणी आहेत आणि प्रत्येक समाजात प्रत्येक धर्मामध्ये आहेत. पण मस्जिदीमध्ये आल्यानंतर ही नमाज ज्याने नमाज एकदा पडली किंवा नमाजाला तो जो नेहमी येतो मला तरी असं वाटतं की तो कोणत्याही व्यसनाचं सेवन करणार नाही. कारण परिस्थिती अशी आहे जो खरोखर धर्माचं काम करतो तो वाईट काम करू शकत नाही. ते इथे आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी जाणवलं. याच्या आधी मला थोडीफार माहिती होती पण इथे आल्यानंतर नौशाद भाईंनी आणि आमचे सुहेल आमिर यांनी जो हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला आणि हिंदू मुस्लिम एकता हा जो कार्यक्रम आहे हा पुढेही तसाच चालू राहण्यासाठी माझ्या परीने आमच्या ज्या केंद्रामध्ये याचा जो संदेश आहे कारण जे लोक आमच्याकडे येतात त्या लोकांना हे जी मी पुस्तकं आता या ठिकाणून नेणार आहे त्यांच्या अजून एक्स्ट्रा प्रती करीन आणि जे लोक येतात त्यांना हा जो संदेश आहे आजचा इथला तो पण आजचा आमच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रात आता उमरखेडचा उल्लेख झाला. नौशादभाई उमरखेडचे आहेत. उमरखेड यवतमाळ म्हणजे विदर्भातले भरपूर लोक सर आमच्याकडे येतात. त्या लोकांना हा संदेश आपला त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि जे काम आपण या ठिकाणी सुरू केलं ते पुढे नेण्यासाठी सुहेल भाई आपको जो भी जो लगेगा वो हम तो करने के लिए तैयार है. इंशाअल्लाह आप जो काम कर रहे हैं वो हमारा भी काम है, वो काम आगे चले. इथं येऊन मला खूप आनंद झाला आणि जळगावचे एक खानदेशी प्रेम खानदेशी मन मला जाणून घेता आलं. मस्जिद परिचय करून देताना देखील मला एक आगळा वेगळा आनंद मिळत होता. खरं म्हणजे की अजान म्हणजे काय, नमाज म्हणजे काय आणि मस्जिद म्हणजे काय याच्याबद्दल अनेक कुतूहल देखील असतं. म्हणजे गैरसमजच असतात असं नाही, कुतूहल देखील असतात. काही एक प्रश्न देखील मनामध्ये असतात ते दूर करून जे आहे ते एक सर्व जाती धर्माच्या लोकांच्यामध्ये सामाजिक सलोखा निर्माण व्हावा आणि आपल्या निर्मात्याचा परिचय करून द्यावा त्यांना
हा त्याच्यामागं एक मुख्य उद्देश होता. त्याच्यामागं खूप चांगला प्रतिसाद मिळाला, खूप चांगल्या प्रतिक्रिया इथून मिळाल्या. की जमात इस्लामी हिंदचे आहे की लोक जी स्थानिक शाखा आहे जळगावची त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी इतका चांगला कार्यक्रम इथं ऑर्गनाईज केला. असे जास्तीत जास्त कार्यक्रम ऑर्गनाईज केले जावे. हज परिचय, मदरसा परिचय अशा प्रकारचे कार्यक्रम देखील ठेवण्यात यावे, जेणेकरून जे आहे ते एक विचारांची देवाणघेवाण होईल व्हावी आणि एक चांगली सामाजिक क्रांती, एक आदर्श आणि अनुकूल आणि एक सकारात्मक क्रांती या देशामध्ये घडावी. आपलं नाव सांगितलं आपण. नौशाद उस्मान, पत्रकार. ये ज्येष्ठ पत्रकार. तो दोस्तों, ये न्यूज़ चैनल हर वक्त आपकी आवाज़ को अपनी आवाज़ बनाएगा और हर खबर को सच के साथ आपके पास पहुंचाता रहेगा. हर खबर आपके पास पहुंच सके इसलिए इस चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर ज़रूर कीजिए. फिर मुलाकात होंगी सच के साथ आपके पास नई खबर के साथ.